बातमी आहे अलिबागमधली। अलिबाग तालुक्यातल्या कुरुळमधील रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात एक जण ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। सागर पाटील असं या गोळीबारात मृत झालेल्या तरुणाचं नाव असून गंभीर जखमी झालेल्या गौरव भगत याला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलंय। हे दोघे आपल्या मित्रासह रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कुरुळच्या दत्त टेकरी इथून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला। हा हल्ला नेमका कशातून झाला हे समजू शकलेलं नाहीये, मात्र पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांना संशय आहे। या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी निलेश वाघमारे याला ताब्यात घेतला असून अन्य दोघं फरार झालेत। घटनास्थळी पोलिसांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सुद्धा सापडली आहे। बातमी पुण्यातल्या वानवडीमधल्या वाडकर मळा भागामध्ये पतीनं पत्नीची हत्या केली आहे। मृत व्यक्तीचं नाव संगीता श्रीकांत चव्हाण असं आहे। कौटुंबिक वादातून कुऱ्हाडीनं घाव घालून हत्या केल्याची माहिती मिळते। चव्हाण दाम्पत्य बिगारी काम करत असून ते मूळचे कर्नाटकचे आहेत। 3 दिवसांपूर्वी महम्मदवाडीच्या वाडकर मळ्यामध्ये कामासाठी राहायला आले होते। रात्री पती पत्नी यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर पती श्रीकांत चव्हाण यांनी कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी संगीता हिची हत्या केली आणि तो फरार झालाय। दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या घराचा आज लिलाव होणार आहे। या फ्लॅटची किमान किंमत 1,67,00,000 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे। या घराची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। घरात अजूनही महागडे पेंटिंग्स आणि अरेबिक भाषेमध्ये लिहिलेल्या अनेक गोष्टी भिंतीवर दिसतायत। म्हशीच्या दुधामध्ये आजपासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ होणार आहे। ही दरवाढ फक्त सुट्या दुधावर लागू होणार आहे। गोकुळ, गोवर्धन, अमूल यांसारख्या पाकिटबंद दुधाचे दर मात्र कायम राहणार आहेत। तर राज्यात महावितरणच्या वीज दरवाढ होणार असून आजपासून नवे दर लागू होणार आहेत। वीज दरात सरासरी 3% वाढ होणार आहे। त्याचप्रमाणे आजपासून सीएनजी, पीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची चिन्ह आहेत। दुसरीकडे आजपासून नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा नवा नियम लागू करण्यात आलाय। नव्या नंबर प्लेटची टॅम्पर प्रूफ नंबर प्लेट अशी ओळख असणार आहे। केंद्र सरकारनं पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखी वाढवली आहे। सरकारनं पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखी 6 महिन्यांसाठीच म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे। त्यामुळे अजूनही ज्यांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेलं नाहीये त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे। ट्रायच्या नियमावलीला अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नसल्यानं या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। जे ग्राहक 31 मे पर्यंत आवडीच्या वाहिन्यांची निवड करणार नाहीये त्यांना बेस्ट फिट प्लॅन प्रमाणे टीव्ही पाहावा लागणार आहे। मुंबईत सध्या सुमारे 60% ग्राहकांनीच अर्ज भरलेले आहेत।